महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना कणकवलीमध्ये घडली। समग्र देशभर आज हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। महाराष्ट्रात हे फॅड कधीही नव्हतं। माझ्यासोबत आशिफ शेख आणि त्यांचं कुटुंबीय, त्या कुटुंबाला मी भेटलोय, सगळी माहिती घेतलेली आहे। त्यांच्यावरती मोठा अन्याय, धार्मिक अन्याय या ठिकाणी झालेला आहे। कणकवली हा मतदारसंघ नितेश राणेचा आहे आणि त्याच्याशी संबंधित लोकांनी आशिफ शेख यांना जय श्रीराम बोल म्हणत बेदम मारहाण केलेली आहे। ही एक प्रकारे मॉब लिंचिंग आहे। जर का त्यांची पत्नी त्या ठिकाणी नसती, लहान लेकरू नसतं, तर आशिफ शेख यांचं हत्याकांड सुद्धा या महाराष्ट्रात झालं असतं। आणि या पाठीमागे एक व्यापक षडयंत्र आहे की येणाऱ्या निवडणुका या दंगली घडून भाजपला लढवायच्या, त्याच्यामुळे कुठं ना कुठं असं षडयंत्र सुरू झालेलं आहे। त्यातलाच हा एक प्रकार आहे। अतिशय भयानक पद्धतीचा हा व्हिडिओ आहे आणि या वेदना अफाट आहेत। मी त्यांच्याशी चर्चा केली। भयानक कुटुंबामध्ये भीती आहे, भयभीत झालेत। सगळ्या पोलिसांचा दबाव, सगळ्या नेत्यांचा दबाव, भाजपच्या कार्यकर्त्यांचा दबाव, अशा पद्धतीने हे कुटुंब भयभीत झालेलं आहे। आणि यांनी असणारे 2 जाग्यावरती केस रजिस्टर केलेली आहे। एक पनवेल पोलीस स्टेशनला आहे आणि दुसरी कणकवली पोलीस स्टेशनला आहे। यांच्या भांडणाला जे काही स्वरूप दिलंय ते कुठंतरी वेगळ्या दिशेने जाऊन या घटनेला धरून संभ्रम निर्माण व्हावा अशा पद्धतीने त्या ठिकाणी यांच्यावरच पीडिताला मारहाणीचा व्हिडिओ आहे। तरी सुद्धा मारणाऱ्यावरती जो गुन्हा आहे 323 तोच असणारा आशिफ शेख वरती सुद्धा क्रॉस मध्ये दाखल करण्यात आलेला आहे। खोटा 354 सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम, आदिवासी, दलितांना, ओबीसींना टार्गेट करण्यात येत आहे आणि हे टार्गेट करण्यापाठीमागे राज्य सरकार आहे, गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टी RSS आहे। या RSS ची रिलेटेड सगळ्या संघटना आणि लोकप्रतिनिधी आणि पोलीस एकत्र येऊन दलित, आदिवासी, मुस्लिमांना भयभीत करण्याचं काम करतायत। या भयभीत करण्यामागे या निवडणुकीत त्यांना आम्हाला दाबून मतं मिळवायचे हेच असणारं चित्र दिसतंय। परंतु हे पीडित कुटुंब एवढं भयानकपणे आज त्यांच्यावरती अन्याय झालाय, पण महाराष्ट्रात कुठंच वाच्यता नाही, कोणत्याच मीडियात बातमी नाही। आज 19 तारखेला ही घटना घडली। 19 तारखेपासून आज 12 तारीख आहे, 20 दिवस झाले तरी सुद्धा या घटनेला कसलीही वाचा फुटलेली नाही। आज आमच्या माध्यमातून ही घटना बाहेर आली आहे। ऑल इंडिया पॅंथर सेना आशिफ शेख या कुटुंबाच्या पाठीशी आहे, समग्र मुस्लिमांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे। सिंधुदुर्गाचे पोलीस आयुक्त असतील, राज्याचे गृहमंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, या सगळ्यांना आमची मागणी आहे की आशिफ शेख वरती हल्ला केलेल्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे। आणि जर का तात्काळ अटक झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया पॅंथर सेना या झुंडशाहीच्या विरोधात मुस्लिम बचाव, धर्मनिरपेक्ष भारत बचाव आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा या माध्यमातून आम्ही देतोय। मुस्लिमांना भयभीत करण्याचं काम या माध्यमातून या राज्यात सुरू असल्याचं हे धक्कादायक उदाहरण आज महाराष्ट्रापुढे आलेलं आहे। पण दुर्दैवाने याच्यावरती बोलायला कोणी तयार नाही। नितेश राणे हे मुस्लिमांना धमकावतायत, त्यांना गृहमंत्र्यांनी थांबवलं पाहिजे। माझा बॉस बसलेला आहे सागर बंगल्यावर, पाय तोडायला बसलेला आहे। एक महिला त्या ठिकाणी या भारताची लेक आहे, ती त्या महिला त्या पतीला वाचवताना व्हिडिओ मध्ये दिसते, तरी सुद्धा नराधामांना तिथं दया येत नाही। या लहान लेकराच्या डोळ्याच्या बाजूला सुद्धा लागलेले एवढे पिसाळलेले कुत्रे, हे धार्मिक उन्मादी सडलेल्या मेंदूच्या अवलादी आल्यात कुठून? या महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशचं थेर आम्ही चालू देणार नाही। जे उत्तर प्रदेश मध्ये चालू आहे ते जर महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, आम्ही खपून घेणार नाही। जय श्रीराम बोल, जय श्रीराम बोल।
अरे तुमचा जय श्रीराम तुम्ही बोला, तुम्ही लोकाला कशाला बोलायला लावताय? आम्ही ठरवू आम्हाला काय बोलायचं काय नाही बोलायचं. नितेश राणे महाराष्ट्राचा बाप होण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. याद राखा, या बाबासाहेबांच्या संविधान राज्यामध्ये कुणाला जर टार्गेट कराल तर तुम्हाला आम्ही सोडणार नाहीत हा इशारा देतोय. भयभीत करू नका. इथल्या टिळक नगरचे पोलीस 141 आशिफ शेखला देऊन गेलेत की तुम्ही सामाजिक तेढ निर्माण करताय. मारले त्याला, व्हिडिओ काढलाय जय श्रीराम बोल म्हणून. पत्नी ओरडतीये त्यांना वाचवण्यासाठी. तरी सुद्धा या पीडिताला न्याय द्यायचं सोडून, घराखाली पोलीस संरक्षण द्यायचं सोडून त्यालाच 141 ची नोटीस देताय. त्याच्यावरच खोटे 2-2 गुन्हे दाखल करताय. म्हणजे मार खायचा, अन्याय सहन करायचा आणि न्याय मागायला गेलं की आमच्यावरती खोट्या केसेस करायच्या. हे सगळं षडयंत्र गृहमंत्र्याच्या लेवलने सुरू आहे का, याचं उत्तर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे. मी या कुटुंबाच्या ठामपणे पाठीशी उद्यापासून राज्यभर झुंडशाहीच्या विरोधात ऑल इंडिया पॅंथर सेना आंदोलन छेडणार हे सुद्धा सांगतोय. या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली. त्यांची पत्नी त्या व्हिडिओ मध्ये दिसते, ती आमची बहीण आहे. त्या नराधामांना आया बहिणी आहेत की नाही काही माहित नाही. आज एक बहीण तिथं नवऱ्याला वाचवण्यासाठी धडपड करते, तरी सुद्धा त्यांना दया आली नाही. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात उत्तर प्रदेश आणि बिहार करण्याचा प्रयत्न करू नका. या कोकणात जातीवाद सुद्धा नाही, धर्मवाद सुद्धा नाही. ही घटना आणून त्या ठिकाणी राणे धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.